सॅलरी चांगली होती, त्यामुळे लग्नानंतरच्या 1 वर्षांनी प्रिया वेगळी राहू लागली. तिने स्वतःसाठी एक मोठा फ्लॅट घेतला होता, जिथे खूप मोठ्या मोठ्या खोल्या आणि खूप मोठं किचनही होतं. माझं किचन खूप मोठं आहे या घमेंडीपणामुळे प्रिया आपल्या छोट्या जावेला नेहमी टोमणे मारायची. ज्योती वहिनी, तुमचं किचन ना नेहमी स्वच्छ असतं. माझं किचन तर अजिबात एवढं स्वच्छ नसतं. एवढं छोटं किचन इतकं छान ठेवणं हे तुमच्याकडूनच शिकायला पाहिजे. असं काही नाहीये ग. सवय लागली ना की आपण छोटी जागा सुद्धा नीटनेटकी ठेवू शकतो. फक्त जागच्या जागी वस्तू ठेवण्याची सवय पाहिजे. काय नीटनेटकं ठेवायचं? सगळं तर एकत्र कोंबून ठेवलंय. माझं किचन येऊन बघा किती मोठं आहे ते. सगळ्या महागड्या वस्तू घेऊन आलीये मी माझ्या किचनमध्ये. वहिनींकडचा मिक्सर तर मला वाटत नाही की आतापर्यंत त्यांनी बदललाय म्हणून. वर्षा, तू माझ्या घरी ये, मग तुला दाखवते किचन कसं असतं. तू सारखं असं म्हणतीयेस मोठं किचन मोठं किचन. तर ठीक आहे, आता वर्षा इथे थांबलीये. उद्या पूर्ण दिवस आम्ही तुझ्याच घरी येतो. हा, हे चालेल. उद्या आम्ही तुमच्याच घरी येतो वहिनी. नणंद आणि सासूचं बोलणं ऐकून प्रिया थोडी घाबरली आणि मनातल्या मनात विचार करू लागली, जर या दोघी जणी घरी आल्या तर माझ्या स्वयंपाकघरातही लुडबुड करतील. माझ्या महागड्या सगळ्या वस्तू आहेत, जर काही खराब झालं किंवा भिंतींना डाग पडले तर माझं सगळं किचनच खराब होऊन जाईल. काहीतरी सांगून मी उद्याचं हे टाळते, पण कसं? हां, ही आयडिया चांगली आहे. प्रिया खूप थापाडी बोलवच्चन होती. तिला कधीच कोणाला घरी बोलवायची इच्छा नसायची. प्रियाने आपली मैत्रीण शीतलला मेसेज केला की आत्ता कॉल कर म्हणून, आणि शीतलनेही तिला लगेच कॉल केला. हॅलो, काय? तू उद्याची डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतलीयस? ओह, पण तिकडे तर पूर्ण दिवस जाईल ना? अच्छा, त्यानंतरची कुठलीच अपॉइंटमेंट नाहीये का? ठीक आहे, मग उद्याचंच ठरव. मी वर्षाताईंना आणि आईंना परवा बोलवते. ठीक आहे, बाय. आई, ते मला ना उद्या डॉक्टरांकडे जायचंय. माझी मैत्रीण आहे ना ती शीतल, तिचं इथे कोणीच नाहीये, त्यामुळे तिचं म्हणणं आहे की उद्या मी तिच्याबरोबर डॉक्टरांकडे यावं म्हणून. तिला एकटीला नाही जायचंय. अहो वहिनी, काही हरकत नाही, आम्ही नंतर येऊ परत. तुम्ही परवा या ना. परवा मी घरीच आहे. नाही वहिनी, मी आजच निघून जाईन. मग मी एवढ्यासाठीच थांबले होते की उद्या तुमच्या घरी यायचंय म्हणून, पण आता नाही थांबत. नाहीतर मला खूप उशीर होईल मी परवापर्यंत थांबले तर. काही हरकत नाही, नंतर येऊ कधीतरी. काळजी करू नको, तू तुझ्या मैत्रिणीबरोबर जा. मग प्रिया तिथून निघून गेली. तिने फक्त एकदाच आपलं किचन सासरकडच्या माणसांना दाखवलं होतं. 1 वर्षापूर्वी. प्रिया, आज किचनमधला तुझा पहिला दिवस आहे. आईंनी सांगितलंय की तुला गोड शिरा बनवायचा आहे. तुला जर काही लागलं तर मला नक्की सांग. सगळं सामान इथेच ठेवलंय. इतक्या छोट्या किचनमध्ये मी इथं खाणं नाही बनवू शकत. इथे तर उभं राहायला पण जागा नाहीये. मी तर घामाने भिजूनच जाईन. एकतर एवढी गरमी आहे, त्यात इथे फॅनही नाहीये. आईना सांगा की मी आज पहिल्या दिवशी काहीच बनवणार नाहीये. आता मी तेव्हाच बनवीन जेव्हा माझं किचन मोठं असेल. हे काय बोलतीयस सुनबाई? नवीन सुनबाईचा आजचा पहिला दिवस आहे किचनमधला. हा एक विधी आहे आणि तू हे छोटं किचन आहे म्हणून हा विधी करायला नाही म्हणतीयस? अगं, मी लग्न करून ह्याच किचनमध्ये येऊन 40 वर्ष संसार केलाय. गेल्या 8 वर्षांपासून ज्योती सुद्धा याच किचनमध्ये संसार करतीये. ही तर असं कधीच म्हणाली नाही की हे किचन छोटं आहे. जर वहिनींनी ह्या किचनमध्ये ऍडजस्ट केले याचा अर्थ असा होत नाही की मीही या किचनमध्ये ऍडजस्ट व्हावं म्हणून. मी तर याच वर्षी माझा स्वतःचा फ्लॅट घेणार आहे आणि माझ्या फ्लॅटमध्ये मोठं किचन असेल. मला नाही आवडणार इतक्या छोट्या घरात राहायला. प्रियाने त्यानंतर जाऊबाईच्या या छोट्या किचनमध्ये पाऊलही टाकलं नाही आणि 1 वर्षाच्या आतच ती वेगळी होऊन मोठ्या फ्लॅटमध्ये राहायला आली. भलेही प्रियाचं किचन मोठं झालं असलं तरी तिचं मन मात्र छोटंच होतं. ज्योतीचं किचन छोटं होतं, पण तिचं मन मात्र खूप मोठं होतं. लग्नानंतर ज्योतीने त्याच किचनमध्ये कितीतरी सण समारंभ पार पाडले होते. कधी कधी ज्योतीच्या सासूबाईंच्या मनात यायचं की किचनच्या बाजूला जी थोडी जागा आहे त्या जागेचा वापर करून आधुनिक किचन बनवावं. त्याचबाबत चर्चा सुरू होती. मी तोच विचार करत होते की जरा किचन आपण मोठं करूयात. आता कुटुंबही वाढत चाललंय. सुनबाईलाही तिथे त्रास होत असेल. ती तसं बोलून दाखवत नाही, पण माझ्या मनात आहे की आपण हे किचन थोडं मोठं करूया. सुनबाईला तेवढीच आपल्याकडून ही भेट होईल. ठीक आहे आई, मी आजच मिस्त्रींशी तसं बोलून घेतो आणि बघतो. ज्योतीसाठी मोठं किचन बनवायचं सरप्राईज आता फक्त तिच्या नवऱ्या आणि सासूमध्येच होतं. त्यांचं बोलणं सुरू होतं तेवढ्यात जोराचा पाऊस कोसळायला लागतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर प्रियाचं किचन खिडकीच्या खूप जवळ होतं, त्यामुळे त्या खिडकीतून सगळं पाणी किचनमध्ये आलं. सगळ्या महागड्या वस्तू, धान्य आणि क्रॉकरी खराब झाली होती. प्रियाचं एवढं सुंदर किचन पावसामुळे सगळं खराब होऊन गेलं. प्रिया आता काळजीत पडली होती की स्वयंपाक कसा करायचा.
प्रिया, मला वाटलंच होतं की या खिडकीला जर आपण बंद नाही ठेवलं तर पावसाचं पाणी आत शिरेल म्हणून. आता हा पाऊस थांबल्याशिवाय आपण ते काम करूच शकणार नाही. याचा प्रबंध आपण आधीच करायला हवा होता. आता काहीतरी जुगाड करावाच लागेल. पण आता स्वयंपाक कसा करू? स्वयंपाकघरात तर पाऊलच ठेवू शकत नाही. सगळं खराब झालंय. काही हरकत नाही. ऊन पडलं की सगळं काही ठीक होऊन जाईल. एक काम करूयात, आपण दादा वहिनीच्या घरी जाऊयात. तिकडेच काहीतरी खाऊयात. प्रियाकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. ती रवीबरोबर ज्योतीच्या घरी जाते. काही हरकत नाही सुनबाई. आपण जेव्हा नवीन घरात राहतो तेव्हा अशा काही अडचणी येतच राहतात. नंतर तुम्ही दुरुस्ती करून घ्या. काही हरकत नाही. ज्योती, सगळ्यांसाठी नाश्ता बनव. वहिनी, मी पण तुमची मदत करते. इतक्या छोट्या किचनमध्ये तुला कसं जमेल? ज्योती वहिनी, आय एम सॉरी. मी चुकले. मी या नात्यांना कधी समजूच शकले नाही. आज आमच्यावर अडचण आली तेव्हा मला हे कळतंय. आज आपण दोघी एकत्र मिळून स्वयंपाक करूया. हो हो, का नाही. एकदा तूही या छोट्या किचनमध्ये स्वयंपाक करूनच बघ. कारण पुढच्या वेळी तू जेव्हा इथे स्वयंपाक करशील तेव्हा तुला हे छोटं किचन दिसणार नाही. कारण आम्ही पण ज्योतीसाठी मोठं स्वयंपाकघर बनवतोय. मोठं किचन? मला काही समजलं नाही आई. हो ज्योती, आईनेच ठरवलंय. पुढच्या वर्षीपर्यंत हे किचन दुरुस्त करून ते थोडं मोठं करणार आहोत. हे तर खूपच चांगलं होईल दादा. वहिनी कित्येक वर्षांपासून या छोट्या किचनमध्येच काम करतायत. गरमीच्या दिवसातही यांना खूप त्रास होतो. आता मोठं किचन झालं तर वहिनींसाठीही चांगलं होईल. ज्योतीला खूप आनंद होतो. इतके वर्ष तिने हे छोटं किचन छान जपलं होतं. पण आता तिचं छोटं किचन मोठं होणार होतं. कधी कधी आपल्याला जे हवं ते असं अनपेक्षितपणे मिळून जातं. त्यामुळे माणसाने नेहमी सहनशील राहायला हवं. काय झालं बाबा? तुम्हाला जेवण आवडलं नाही का? तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय की तुमची जेवणावरची इच्छाच उडालीये. तू अगदी बरोबर ओळखलंयस सुनबाई. हे जेवण बघून तर माझं मनच उडालंय. पण याच्यात तुझी काहीच चूक नाहीये. तुला येऊन लगभग 2च तर दिवस झालेत. चूक तर तुझ्या सासूबाईंची, शारदाची आहे. आता घरवाल्यांची आवड निवड सांगणं हे तर तिचं काम आहे ना. पण आता तुझ्या सासूलाच काही काळजी नाही तर तुझ्यावर नाराज होऊन काय होणार? मग बाबा, तुम्ही मला सांगा ना. तुमच्या खाण्यापिण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे. मी तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घेईन. अहो, तुम्ही एकदा खाऊन तर बघा ना. 2 प्रकारच्या भाज्या, पुऱ्या, अजून किती काय काय आहे. पण ह्यांचा जीव मात्र त्या चटणीतच अडकलेला असतो. ओहो, म्हणजे हे सगळं चटणीमुळे होतंय का? म्हणजे बाबांना चटणी आवडते. तुम्ही 2 मिनिटं थांबा, मी लगेच तुमच्यासाठी चटणी करून आणते. मग काही वेळातच ती चटणी तयार करून आणते. हे घ्या बाबा, तुमच्या आवडीची चटणी. आता तुम्ही जेवण करून घ्या आणि मला सांगा तुम्हाला जेवण आवडलं की नाही. आता तू हे विचारलं नाहीस तरच बरं आहे सुनबाई. जशी सासू तशीच सुनबाई शोधून आणलेली आहे. ओहो बाबा, आता सस्पेन्स वाढवू नका आणि सांगा बरं अजून काय कमी आहे ते. कमी कुठे आहे ते? ऍक्च्युली बाबांना मिक्सर मध्ये वाटलेली चटणी आवडत नाही तर पाट्यावर वाटलेली चटणी आवडते. ओ, पण पाट्यावर चटणी वाटायला तर मला येतच नाही बाबा. आणि त्यांनी एवढा काय फरक पडतो की चटणी कशावर वाटली आहे ते? अगं, मी तर चटणीकडे नुसतं बघून सांगू शकतो की ती कशावर वाटलेली आहे ते. तुम्ही आजकालची पिढी पण ना, तुम्हाला सगळं अवघ्या काही मिनिटात हवंय. मग ती 2 मिनिटात बनणारी मॅगी असू देत, नाहीतर 2 मिनिटात मिक्सरवर वाटलेली चटणी असू दे. तुम्हा आजकालच्या मुलांना मेहनतच करायला नको. अच्छा, ही तर आजकालची मुलं आहेत. पण तुम्ही तर जुन्या जमान्यातले आहात ना. मग तुमच्यात तर जरा जास्तच ताकद असेल. असं करा, तुम्हीच चटणी पाट्यावर वाटा. ओहो आई बाबा, आता बास करा. आता तर तुमची सुनबाई पण आलीये, तरीही तुम्ही लहान मुलांसारखं भांडताय. 25 वर्ष झाली मला तुमचं हे चटणी युद्ध ऐकून ऐकून. नाही ना, अगदी बरोबर बोलतीये. आता तर घरात सून आलीये, मग तुमचं हे चटणी युद्ध तुम्हाला तिला का दाखवायचंय? जेव्हा बघावं तेव्हा चटणी चटणी. अगदी बरोबर बोललायस तू. या म्हाताऱ्याचा तर नुसता जीव अडकलाय त्या चटणीमध्ये. हो ना आई, तू पण काही कमी नाहीयेस. तुला जर माहितीये की त्यांना एवढी चटणी आवडते. वा वा, आयुष्यभर तुमचं सुशी मी काढलंय. लहानाचं मोठं मी केलंय. आणि हा महाशय आपल्या वडिलांची बाजू घेतोय. असो, मला तर तुमच्या बरोबर जेवायचंच नाहीये. हो, मग मला पण नाही खायचंय. ठीक आहे, मग मलाही काही खायचं नाहीये. अशा प्रकारे सगळेच जण आपलं तोंड फुगवून आपापल्या खोलीत निघून जातात. आणि बिचारी नवीन सुनबाई डोक्याला हात लावून बसते. आता असं करते, ही सगळ्यांची ताटं त्यांच्या खोलीत जाऊन देते. जेव्हा भूक लागेल तेव्हा आपोआप खातील. मग ती सगळ्यांच्या खोलीत जाऊन प्लेट ठेवते.
मग दुसऱ्या दिवशी हा सगळा वाद परत व्हायला नको म्हणून सिमरन युट्यूबवर पाट्यावर चटणी कशी वाटायची ते बघते. मग ती पाट्यावर कोथिंबिरीची चटणी वाटते आणि जेवणाआधी ती चटणी टेबलवर नेऊन ठेवते. मग ती बाकीचं खाणं टेबलवर ठेवते आणि सगळ्यांना जेवायला बोलवते. बाबा, आज मी पाट्यावर चटणी वाटलीये, खाऊन बघा, तुम्हाला आवडतीये का ते? तुम्ही आधी आनंदाने ती चटणी खाऊन घ्या. काय आनंदाने खा? अगं तू काल पण कोथिंबिरीची चटणी बनवली होतीस आणि आज पण तीच चटणी बनवून ठेवलीयेस. चटणी अजूनही वेगवेगळ्या प्रकारची असते, जसं की टोमॅटोची चटणी, पुदिन्याची चटणी. बघितलंस ना सुनबाई, हाच झमेला असतो या म्हाताऱ्यांचा. ही वाली चटणी नाही, ती वाली पाहिजे, अशी नाही तशी पाहिजे. खूप अवघड आहे यांना खुश करणं. यांचं नाव भलेही शरीफराम आहे, पण हरकती मात्र अजिबात शरीफांसारख्या नाहीयेत. अशा प्रकारे सासऱ्यांची गाडी नेहमी चटणीवरच येऊन थांबायची. सुनबाईला समजत नव्हतं की आता काय करावं, पण तरीही बिचारी सुनबाई रोज युट्यूबवरती वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बघत राहायची. आता ती रोज वेगवेगळ्या प्रकारची चटणी पाट्यावर वाटून आपल्या सासऱ्यांना खाऊ घालायची. असेच काही महिने निघून गेले. मग एक दिवस आई, बाबा, माझ्या मावशीचा फोन आला होता. तिने आपल्या सगळ्यांना जेवायला बोलवलंय. अगं सुनबाई, आम्ही तिकडे येऊन काय करणार? तू आणि रोहित जाऊन या, आणि हवं असेल तर तू नैनाला विचारून तिलाही घेऊन जा बरोबर. नाही, तुम्ही पण सगळेजण चला ना. त्यांनी इतकं प्रेमाने बोलवलंय, आपण जर गेलो नाही तर तिला वाईट वाटेल. तू म्हणतीयस तर आम्ही पण येतो. सिमरनच्या आग्रहाखातर सगळेजण तिच्या मावशीच्या घरी जेवायला जातात. मावशीने त्यांच्या स्वागतासाठी सगळी तयारी अगदी जय्यत केली होती. वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता, चहा, नमकीन, फरसाण सगळं काही तयार केलं होतं आणि जेवणासाठीही भरपूर काही केलं होतं. पण तरीही सासरे बुवांच्या भुवया उंचावल्याच होत्या. काय झालं शरीफबाई, तुम्ही खुश दिसत नाहीये? तुम्हाला जेवण आवडलं नाही का? असं काही नाही, पण माझं जेवण तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत माझ्या ताटात सलाड, कोशिंबीर आणि चटणी असत नाही. अहो, पण सलाड, कोशिंबीर सगळं आहे की तुमच्या समोर? हो, पण चटणी कुठे? चटणीशिवाय तर आम्हाला जेवणात अजिबातच मजा येणार नाही. हे ऐकून मावशी खूपच नाराज होऊन जाते. घरी आलेल्या पाहुण्यांकडून असं ऐकणं कोणासाठीही नाराज करणारीच गोष्ट आहे. आजपर्यंत सिमरन आपल्या सासऱ्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत होती, पण आज नाही. घरी आल्यानंतर ती आपल्या सासूला, आई, आजपर्यंत बाबांनी माझ्या स्वयंपाकाचं कधीच कौतुक केलं नाही, पण तरीही मी माझ्या वडिलांच्या समान त्यांना मान देत होते आणि त्यांची प्रत्येक फरमाईश पूर्ण करत होते. पाट्यावर मला चटणी वाटता येत नव्हती, पण मी तेही शिकले. पण कोणाच्या घरी गेल्यानंतर तरी काही गोष्टी पाळल्या पाहिजेत ना. आता मावशीने काही कमी केलं नव्हतं, पण बाबा त्यांना जे काही बोलले ते ऐकून मला खूप वाईट वाटलं. अगं, मग तुझ्या सासऱ्यांबरोबर इतके वर्षांपासून माझं याच कारणावरून भांडण होतं ना, पण आता त्यांचं डोकं ठिकाणावर आणण्याची वेळ आली आहे. मग एक दिवस सिमरनचे आई वडील त्यांना सगळ्यांना जेवायला बोलवतात, जिथे पोळी बरोबर भाजी ऐवजी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्याच वाढते. हे बघा, आज मी दोडक्याची चटणी, पुदिन्याची चटणी, लसणाची चटणी आणि दाण्याची चटणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या केल्यात. या सगळ्या चटण्या पाट्यावर वाटलेल्या आहेत मी. एवढ्या प्रकारच्या चटण्या? हो, कारण जी चूक माझ्या बहिणीने केली त्यामुळे आज तुम्ही भाजी ऐवजी चटणी बरोबरच पोळी खा. आता त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. मग नाराज मनानेच ते चटणी बरोबर पोळी खातात. त्या दिवशी चटणीने त्यांचं मन पूर्ण भरतं. नाराज होऊन ते घरी येतात. काय मग, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या ज्या खायला मिळाल्यात. काही बोलू नको तू, यानंतर चटणीचं नावही घेऊ नकोस. आता दोघी सासू सुनांना कळालं होतं की त्यांचं हे चटणी सोडवण्याचा प्लॅन कामी आला होता. त्या दोघी एकमेकींना डोळा मारतात आणि हसू लागतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.